अजी 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 काय रे पिंट्या काय चाललंय ग तुझे? हा हे इंग्लिश पिक्चर बघत असेस ना तुला कसलं भानच नसतं. खूप छान आहे रे पिक्चर एकदम रोमॅन्टिक. तू बस ना तू पण बघ ना बघ. मला नाही बघायचं तू बघत बस. आणि मला भूक लागली अजी जेवायचं काय झालं? अरे जेवण व्हायला वेळ अजून तोपर्यंत तू बस ना म्हणजे आपण थोड्या गप्पा मारूया ना आणि पिक्चर पण बघूया. नाही आनंदीने ना गुलाबजामचा बेक केला आज. काय गुलाबजाम असं तरी एवढा वेळ कसं काय लागतोय? गुलाबजाम तर लवकर व्हायला पाहिजे. जा जाऊन त्यांना लवकर करायला सांग. म्हणजे गुलाबजामचं नाव ऐकून जरा तोंडाला पाणी सुटलं ना तुझ्या. नाही म्हणजे अगदीच तसं काही नाही म्हणजे हा हो घे मी गेलं चहा. हो का बहिणी ना आपले फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करू चालेल तुला? या श्योर व्हाय नॉट बट डोंट कॉल मी वहिनी ओके. हा ठीक आहे पण ऐक ना मला आता एक सेल्फी दे ना प्लीज. सेल्फी मी पण नी. ओ माय गॉड रो अरे बघ ना आपल्याला किती लोकांनी कॉंग्रॅच्युलेट केलंय. मला असं वाटतं ना आपल्या लग्नानंतरचा पहिला महिना आपल्याला फक्त रिप्लाय करण्यातच जाणार आहे. चालेल चालेल फिक्स करून टाका उद्याचं काही हरकत नाहीये. हो चालेल पण लवकर या गुरुजी वेळेत या. बरं ऐक ना अधिरा आपल्याला ना उद्या सत्यनारायणाच्या पूजेचा मुहूर्त मिळालाय तर आपण घरच्या घरीच तयारी करूया. हा आई तुम्ही उद्याचा मुहूर्त फायनल केलात? नाही म्हणजे माझ्या घरी सुद्धा सत्यनारायणची खूप मोठी पूजा असते आणि मग मला तिकडे अटेंड नाही करता येणार. नाही इतका चांगला मुहूर्त मिळाला ना अधिरा मग नाही कसं म्हणायचं. आणि आमच्या घरी काय आता हे तुझं घर आहे. आय अंडरस्टँड हे माझंच घर आहे पण तेही माझंच घर आहे ना आणि दॅट विल नेव्हर चेंज. बरोबर बोललीस अधिरा. अगं मुलगी लग्न होऊन सासरी गेली म्हणजे तिच्यासाठी माहेर तुटलं असं समजायचं कारणच नाही. करेक्ट बरोबर आहे बाबा मज्जा असते आजकालच्या मुलींची. आमच्या वेळी असं नव्हतं ना म्हणून तर आमच्या वेळी एकदा का मुलगी सासरी गेली की म्हणायची जा तेच तुझं घर. आता तुझं आई वडिलांचं घर तुटलं मग काय बाबा सासरच आमचं सगळं काय होतं. आजकालच्या मुलींचं बरं आहे 2-2 घरं. एनिवे उद्याची पूजा जर फायनल झालीच असेल तर मग मी आता साडी कुठली घालायची ते मी डिसाइड करते ना. ओके सो मी हो चालेल पण ती घालायची नसते साडी नेसायची असते. या पोटॅटो सो एनिवे इट्स वन अँड द सेम नो. ठीक आहे मी उद्या पूजेला नाही तर उशीर होईल. मी निघते. ओके मी बघते जरा साडीचा. या आतापासून नेसणार आहे साडी. बाबा छान झाला चहा. थँक्यू. हे खूप रिस्की आहे सर. मला शिकवू नकोस मला कळतं. सर समर सरांना कळलं ना माझी नोकरीच आहे. समर दादा नंतर आधी मीच तुझी नोकरी घालवीन जर जास्त बोललास तर. पण सर काय घाबरतोस रे? हे काय मी पहिल्यांदा करतोय? इतकी वर्ष पैसे उचलतोय. समर दादाला कळलं मग यापुढे सुद्धा कळणार नाही. हे बघ तुला तुझ्या दिलेल्या पगारात तुझं भागत असेल पण मला जास्त पैसे हवेत. तुला हवेत पैसे? आय रे जरा चिल करा ना. हे घे. अरे घे जा बायकोला शॉपिंगला घेऊन जा. पण सर मला सर म्हणतोस ना? हो. मग याच सरांची ऑर्डर आहे. हे घे आणि निघ. आनंदी तू इथं काय करतेस? स्वयंपाक करते. आमच्या इथे स्वयंपाक किचन स्टाफ करतो. स्टाफ ने? हो शेफ आहे. त्याचे मदतनीसही आहेत. 2 कुक्स आहेत. त्यामुळे तू इथे काहीच करायची गरज नाही. काय रे सांगितलं नाहीस का?
माझी मुलगी आल्यापासून स्वयंपाक घराकडे तिने ढुंकून पण नाही बघितलंय. काय करणार आहे देव जाणे. घेतलं पाहिजे तिला मदतीला. अधिरा काय करते देव जाणे. अधिरा येस आई बोला. बाळा ये लवकर चल, आपण स्वयंपाक करून घेऊया. जरा मदत कर मला. पटापट पटापट स्वयंपाक उरकून घेऊया आपण. स्वयंपाक आणि मी हसतेस काय? जेवायला नाही लागत आपल्याला, मग जेवायसाठी स्वयंपाक करायला लागतो का नाही? चल आता आली आहेस तर ये लवकर लवकर मला मदत कर आणि इथल्या पद्धती पण शिकून घ्या बाळा. आपण हे सगळं मला का सांगताय? हे सगळं तुमच्या स्टाफला सांगा ना. स्टाफ? हो स्टाफ, आय मीन शेफ, महाराज, कुक यापैकी कोणी ना कोणीतरी असेल ना, त्यांना सांगा. तुला दिसतायत का ही एवढी माणसं इकडे? हा, आपणच आहोत. आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. हा, ओ गॉड, एवढं सगळं मी नाही करू शकणार आहे. एवढीशी तर माणसं आहेत घरात, त्यामुळे स्टाफ कशाला हवा? मी करू शकते सगळ्यांचा स्वयंपाक. आई घरात 4-5 माणसं आहेत. एवढ्या लोकांचा स्वयंपाक मला कसं जमू शकेल? हा, पण एक गोष्ट मात्र मला एकदम व्यवस्थित जमते. इन्स्टंट नूडल्स. जोक सपाट, पण आई काय ना, सिरियसली मला काहीही येत नाही. तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल. मला खरंच काही जमत नाही. तुला कुकर पण नाही लावताय? तुम्हाला आतापर्यंत जो एक्सपिरियन्स आला त्याच्यावर तुम्हाला काही कळलं नाही का? मला खरंच काही येत नाही. मी आतापर्यंत किचन मध्ये पाय सुद्धा ठेवलेला नाहीये. मला या सगळ्याची अजिबात सवय नाहीये. पण मी हे आधी करायचंय. म्हणजे सकाळी उठून स्वयंपाक करायचा, डबा घेऊन जायचा ऑफिसला, ऑफिसमधनं परत आल्यानंतर रात्रीचं सगळ्यांचं जेवण करायचं. राईट. तुम्हाला परवडतच नसेल ना स्टाफचं पेमेंट आणि. हो म्हणजे परवडणार तर नाहीच खरं तर, पण गरज पण नाही वाटली हो कधी. म्हणजे ज्या गोष्टी आपण आपल्या करू शकतो त्यासाठी माणसं का ठेवायची? आपण एक काम करू, आपण एक स्टाफ ठेवू. ओके, म्हणजे तुम्हालाही काही करायला नको आणि तुम्हाला काही त्रास पण नाही होणार. ओके, सो मी हॅपी, यू हॅपी. पण या स्टाफचा एवढा भरभक्कम पगार कोण देणार अधिरा? कोण देणार म्हणजे ऑफकोर्स रो देईल ना. नाही 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 नाही, रोहन हे काही करू शकणार नाही बाळा. ते राजवाड्यांच्या घरातलं सगळं जे काही आहे ना ते विसरून जा. ते सगळं स्वप्न असं समज. आणि हे तुझं सासर आहे. हा, सासर. मी माहेरी जितक्या प्रेमाने करायचे तितकंच प्रेमाने इथेही करेन. मला आवडतो स्वयंपाक करायला. हे राजवाड्यांचं घर आहे. इथे घरात मालक कमी आणि नोकर मंडळी जास्त आहेत. आता ना स्वानंदी, तू हे सगळे तुझे गरीब विचार आणि या चीप सवयी हे सगळं सोडून दे ना. ते सगळं तुझ्या माहेरीच ठेव. राईट?